प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म कसे ओळखावे? आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म ओळखण्याआधी तुम्हाला कर्म वाक्यातलं ओळखता आलं पाहिजे. कर्म जर तुम्हाला वाक्यातलं ओळखता येत नसेल तर तुम्हाला प्रत्यक्ष पण कळणार नाही आणि अप्रत्यक्ष पण कळणार नाही. त्यासाठी कर्म आधी ओळखायला शिका. त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, कर्म कसं ओळखावं, कर्ता कसा ओळखावा. आता यामध्ये बघा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्यावेळेला वाक्यामध्ये दोन कर्म येतात, लक्षात ठेवायचं, ज्यावेळेला वाक्यामध्ये दोन कर्म येतात त्यावेळेला ते एक वस्तुवाचक असतं, एक व्यक्तिवाचक असतं. मग ते वस्तुवाचक कुठलं आणि व्यक्तिवाचक कुठलं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये काय करायचं, काय आणि कोणाला याचं उत्तर हुडकायचं आहे. काय आणि कोणाला याचं उत्तर हुडकलं की मग आपल्याला ते वस्तुवाचक आणि व्यक्तिवाचक कळतं. आता लक्षात ठेवा, कायचं उत्तर हे नेहमी काय असतं, वस्तुवाचक असतं, लक्षात ठेवायचं.